हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.5 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. क्वेश्चन 1 आपल्याला काय दिलेलं आहे पहा. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स बिलो इट. आपल्याला इथे काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि त्याचे आपल्याला आन्सर्स लिहायची आहेत. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे पहा. एक्स ॲक्सिसवरती आपल्याला मार्क्स दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला स्टुडंट्स दिलेले आहेत. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. कोणत्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या फिगरमध्ये पहा, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स कोणत्या क्लासमध्ये आहेत. वाय ॲक्सिसवरती आपल्याला स्टुडंट्स दिलेले आहेत. आता मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स कुठे आहेत पहा. या ठिकाणी काय आहेत, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. किती आहे त्या ठिकाणी 60. कोणत्या क्लासमध्ये आहेत पहा, 60 to 70 या क्लासमध्ये काय आहेत, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. वाय ॲक्सिसवरती आपल्याला स्टुडंट्स दिलेलं आहे. या ठिकाणी किती आहेत, 20 स्टुडंट्स आहेत. या ठिकाणी 40 स्टुडंट्स आहेत. या ठिकाणी 50 स्टुडंट्स आहेत. या ठिकाणी 60 स्टुडंट्स आहेत. या ठिकाणी 35 स्टुडंट्स आहेत. या ठिकाणी 15 स्टुडंट्स आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त स्टुडंट्स कुठे आहेत, या ठिकाणी 60 सगळ्यात जास्त स्टुडंट्स आहेत. आणि हे कोणत्या क्लासेसमध्ये आहेत पहा, 60 to 70 या क्लासेसमध्ये आहेत. म्हणजेच आन्सर काय येईल आपलं, 60 to 70 क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. आन्सर लिहून घेऊ आपण. आन्सर काय येईल आपलं पहा, 60 to 70 क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. राईट द क्लासेस हॅविंग 0 फ्रिक्वेन्सी. कोणत्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी 0 आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता फिगरमध्ये पहा, कोणत्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी 0 आहे. आता वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. या ठिकाणी 0 फ्रिक्वेन्सी आहे. मग कोणत्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी 0 आहे पहा, या ठिकाणी 0 फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजेच 20 to 30 या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 आहे. त्याचप्रमाणे 90 to 100 हा जो क्लास आहे याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 0 आहे. म्हणजेच आन्सर काय येईल, 20 to 30 and 90 to 100 classes having 0 frequency. The classes 20 to 30 and 90 to 100 have 0 frequencies. थर्ड क्वेश्चन काय पहा. व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅविंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट्स आहे त्या क्लासचा आपल्याला क्लास मार्क काय आहे हे विचारलेलं आहे. आता कोणत्या क्लासची फ्रिक्वेन्सी 50 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी किती दिसते, 50. फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिसवरती घेतलेली आहे. फ्रिक्वेन्सी 50 कोणत्या क्लासची आहे पहा, हे 50 to 60 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50. याचा आपल्याला काय विचारलेलं आहे, क्लास मार्क विचारलेला आहे. मग क्लास मार्क काय आहे पहा या क्लासचं, 55. एक्स ॲक्सिसवरती काय घेतलेलं आहे आपण, क्लास मार्क घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. मग क्लास मार्क किती आहे, 55. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी 50 आहे त्या क्लासचं क्लास मार्क किती आहे, 55. आन्सर लिहू आपण. द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅविंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स इज 55. द क्लास मार्क ऑफ द क्लास, इथे आहे तसं आपल्याला लिहायचं आहे. द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅविंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स इज 55. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा. राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. ज्या क्लासचं क्लास मार्क 85 आहे त्या क्लासचं लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट आपल्याला लिहायचं आहे. आता कोणत्या क्लासचं क्लास मार्क 85 आहे पहा, 85 या ठिकाणी 85 आहे, क्लास मार्क 85. आता हा क्लास मार्क कोणत्या क्लासचा आहे पहा, 80 to 90 या क्लासचा क्लास मार्क 85 आहे. म्हणजेच या क्लासचं लोअर लिमिट किती आहे, 80 आणि अप्पर लिमिट किती आहे, 90. आन्सर लिहू आपण. द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85 आर 80 अँड 90 रिस्पेक्टिवली. अशा प्रकारे आपला आन्सर येईल. आन्सर लिहू आपण. द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास whose class mark is 85 are
लोअर लिमिट किती आहे 80 अँड अप्पर लिमिट किती आहे 90. ज्या क्लासचं क्लास मार्क 85 आहे त्याचा लोअर आणि अप्पर लिमिट किती आहे 80 अँड 90. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. 80 to 90 क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर 80 to 90 या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत. 80 to 90 हा क्लास. आता या क्लासमध्ये स्टुडंट्स किती आहेत पहा 15 स्टुडंट्स आहेत. हा क्लास मार्क आहे आणि हे स्टुडंट्स आहेत. जे स्टुडंट्स किती आहेत 15 आहेत. ज्याचा आन्सर काय येईल पहा. देअर आर 15 स्टुडंट्स इन द क्लास 80 to 90. आन्सर लिहू आपण. देअर आर 15 स्टुडंट्स इन द क्लास 80 to 90. अशा पद्धतीने आपल्याला हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. पहा पुन्हा एकदा आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.